हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण पुण्यातल्या अगदी प्राचीनकालीन अशा शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत, जे की पुण्यातल्या बाणेर इथल्या बाणेर गावामध्ये आहे। तुम्ही बाणेर गावामध्ये आतमध्ये आलात ना की तुम्हाला भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढेच अशा पद्धतीने घरं दिसतील। घरांच्या बाजूनेच टेकडीवर जाण्यासाठी रस्ता आहे। टेकडीच्या खालीच तिथे गाडी पार्क करावी लागते। त्यानंतर अशा पद्धतीने पायऱ्या चढून वरती यावं लागतं। थोड्याशा पायऱ्या चढून वरती आलं की आपण लगेचच या बाणेश्वर मंदिराच्या इथे येतो। अगदी प्राचीन पांडवकालीन हे मंदिर आहे। इथली शंकराची पिंड सुद्धा स्वयंभू आहे। हे जे समोर पाहताय हे त्यांनी सरस्वती ज्ञान मंदिर बनवलेलं आहे। इथून सुद्धा तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि ही गुहा आहे। मंदिरात जाण्यासाठी तुम्ही इथून सुद्धा मंदिरात प्रवेश करू शकता। उद्या महाशिवरात्री आहे आणि त्याच्यामुळे मंदिराच्या साफसफाईचं स्वच्छतेचं काम चालू होतं। इथे महाशिवरात्रीला बरीच मोठी यात्रा असते। 4 ते 5 दिवस यात्रा असते। आता 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ही यात्रा आहे। तुम्हाला जर इथे यात्रेला जायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता। खूप मोठी यात्रा असते इथे आणि इथूनच वरती टेकडीवरती तुम्ही हे तुकाई देवी मंदिर पाहू शकता। हे वालं मंदिर, हे सुद्धा मंदिर आपण नंतर पाहणार आहोत। इथे मंदिराच्या स्वच्छतेचं काम चालू होतं, त्याच्यामुळे जो गुहेतून जाणारा मार्ग आहे तो बंद केला होता आणि इथून जाता येत होतं मंदिरामध्ये। पूर्ण गुहेमध्ये हे मंदिर आहे। मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला गुहेतून जावं लागतं आणि आतमध्ये शंकराची स्वयंभू पिंड आहे। आता हे लोक सगळी स्वच्छता करत होते। इथे मंदिर धुण्याचं वगैरे काम चालू होतं। हा मंदिराच्या आजूबाजूचा आवारा आहे। इथे हा JCB दिसतोय ना, तिथे काम चालू आहे। कोयंबतूरमध्ये ईशा योगा सेंटर खूप मोठं सेंटर आहे ते। तिथे जी शिवांची मूर्ती आहे त्याची प्रतिकृती इथे बनवण्याचं काम सुरू आहे। मंदिराच्या आजूबाजूचा आवारा सुद्धा खूप सुंदर आहे। बरीच झाडं तुम्हाला पाहायला भेटतील। खूप शांत आणि बऱ्याच लोकांना माहीत नसलेलं असं हे ठिकाण आहे। तुम्ही जरी महाशिवरात्रीच्या वेळी इथे येऊ नाही शकलात तरी पुण्यातले असाल तर मध्ये एकदा नक्कीच इथे येऊन जा। यापुढे जाऊन आता आपण तुकाई देवीच्या मंदिराकडे निघालेलो आहोत। त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल। चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।